दुसऱ्या श्रावणी सोमवारी कोणती शिवामूठ व्हावी, महादेवावर का वाहतात ही शिवामूठ, असे करा शिवपूजन. श्रावणी सोमवारी शिवामूठ व्हायचे महत्त्व. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो, ही स्वामी चरणी प्रार्थना. मित्रांनो, श्रावण महिना सुरू होऊन पाहता पाहता 7 दिवस लोटले. पहिला श्रावणी सोमवारी अगदी उत्साह आणि आनंदात करण्यात आले. अनेकांनी शिवमंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले. विविध पद्धतीने अभिषेक यथासांग यथाशक्ती करण्यात आले. शिवपूजनसाठी श्रावण महिना सर्वोत्तम मानला जातो. श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगवेगळे आहे. श्रावण महिन्यात असलेले शिवपूजनाचे महत्त्व सर्वश्रुत आहे. सोमवार हा शंकराचा वार मानला गेल्यामुळे श्रावणी सोमवाराला विशेष महत्त्व प्राप्त होते. देशभरातील अनेक शिवभक्त या दिवशी महादेव शिवशंकराची विशेष पूजा करतात. जल अभिषेक आणि रुद्र अभिषेक मोठ्या भक्तिभावाने केले जातात. हा दुसरा श्रावणी सोमवार असून प्रत्येक श्रावणी सोमवारी वाहिले जाणारी शिवामूठ महत्त्वाची मानली जाते. याचे महत्त्वही वेगवेगळे आहे. आता दुसरा श्रावणी सोमवार येत आहे. या दिवशी कोणती शिवामूठ व्हावी, व्रताचरण कसे करावे, जाणून घेऊया. हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत. पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही भगवान शंकराचा आणि माता पार्वतींचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा. मित्रांनो, भगवान महादेवांनी कामासुरावर विजय मिळवला होता. तसे आपल्या मनातील विचारातील वासना नियंत्रणात राहण्यासाठी श्रावणातील व्रते आयोजली असल्याची मान्यता आहे. जी व्यक्ती देहावर आणि मनावर नियंत्रण मिळू शकते ती कोणतीही गोष्ट मिळू शकते, असा विश्वास श्रावणी सोमवाराचे उपासनेतून आणि व्रतामधून प्राप्त होतो. आता मित्रांनो, कोणती शिवामूठ उद्याच्या दिवशी आपल्याला व्हायची आहे, असा प्रश्न अनेक जणाला असतो. तर मित्रांनो, दुसरा श्रावणी सोमवारी तीळ शिवामूठ म्हणून वाहण्याची परंपरा आपल्याकडे आहे. दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची शिवामूठ वाहताना तसेच ह्या दुसऱ्या श्रावणी सोमवारी इतरही अनेक अद्भुत आणि शुभ योग आणि उत्साह जुळून आले आहेत. श्रावणात शंभो शंकराला शिवामूठ वाहण्याची प्रथा आहे. श्रावण सोमवारी महिला शिवामूठ व्रत करतात. याला शिवमुष्टी व्रत असंही म्हणतात. हे व्रत केल्यामुळे महादेव आपली मनोकामना पूर्ण करतात. उद्या 12 ऑगस्ट सोमवारी तीळ या धान्याची शिवमुठा व्हायची आहे. महादेवाला प्रिय पांढरा रंग. तुम्हाला माहीत असेल, पांढरा रंग शिवाला प्रिय आहे, म्हणून तर पांढऱ्या रंगाचे फुलं महादेवावर वाहिली जातात. महिला पांढरे वस्त्र परिधान करून शंकराची पूजा करतात. तिळाचा रंग पांढरा आहे. जी पहिली शिवामूठ वाहिलेली आहे ते तांदूळ देखील पांढरे शुभ्र असतात. शंभो महादेवाला कपूर गौर असं म्हणतात, कारण शिवाचा रंग कपुरासारखा कापरासारखा पांढरा आहे. पांढरा रंग जेव्हा आपण पाहतो तेव्हा मनाला शांतता मिळते. म्हणूनही शंभो महादेवाला सुद्धा पांढरा रंग प्रिय आहे. तिळाची शिवामूठ का वाहतात, तर मित्रांनो, दुसरी शिवामूठ तीळ आहे. तीळ म्हटलं की आपल्याला आठवण तिळाचा तेल. खास करून हिवाळ्यात तिळाचा वापर केला जातो. शांत आणि सौम्य प्रकाशासाठी तिळाचा तेलाचा दिवा लावतात. पणती, समई किंवा नंददीप यामध्ये तिळाचे तेल वापरले जातात. धार्मिक कार्यात विशेषतः श्राद्धामध्ये काळे तीळ वापरतात. दान धर्मात तिळाचा किंवा तिळाच्या तेलाचा वापर करतात. आयुर्वेदात तिळाच्या तेलाचे अनन्यसाधारण महत्त्व सांगितले आहे. तेलाला संस्कृतमध्ये स्नेह असे म्हणतात. आपली संस्कृती आणि परंपरा यांची एकत्रित सांगड घातली गेली आहे. म्हणून आपल्या सणवारात देखील धान्याचा खास वापर केला जातो.
तीळ एक धान्य म्हणून, तसेच त्यातून निघणारे तेल यामुळे शारीरिक आणि मानसिक फायदा होतो. ज्या गोष्टी जगाने नाकारल्या त्याचा स्वीकार शंभो महादेवाने केला आणि तो सुद्धा अगदी आनंदाने. जेव्हा समुद्रमंथनातून हालाहाल अर्थात विष बाहेर आलं तेव्हा ते महादेवाने ते प्राशन केले, म्हणून तर संपूर्ण सृष्टी वाचली, नाहीतर विनाश अटळ होता. आपण शिवामूठ वाहून महादेवाकडे हीच प्रार्थना करतो की आमच्या जीवनात सुख समाधान राहो. तिळाची शिवमूठ वाहून संसारातील संकटाचा सामना प्रेमाने स्नेहाने करायची शक्ती दे. हेच कारण यामागे आहे. शंकराने जसे संकटाचा सामना आनंदाने केला, तसंच तुम्ही देखील तिळाची शिवामूठ वाहताना हीच प्रार्थना करा आणि तुमच्यातील स्नेहभाव वाढविण्यास नक्की सांगा. आता मित्रांनो, आपण महादेवाची पूजा कशी करावी? तर मित्रांनो, असे करावे महादेवाचे पूजन. सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र व्हावे. त्यानंतर घरातच व्रत करण्याचा संकल्प करावा. या व्रतामध्ये एकदाच रात्री जेवण करावे. दिवसा फलाहार तसेच दूध घेऊ शकता. संकल्प घेतल्यानंतर शिवलिंगावर जल आणि गाईचे दूध अर्पण करावे. त्यानंतर फूल, तांदूळ, कुंकू, बेलाचे पान अर्पण करावे. या सर्व गोष्टी आपण अर्पण करताना शिवमंत्र ओम महाशिवाय सोमाय नमः किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. जप करण्यासाठी रुद्राक्षाची माळ श्रेष्ठ ठरते. या सोप्या पद्धतीने महादेवाची पूजा करून त्यांची कृपा प्राप्त करू शकता. आता मित्रांनो, दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवपूजन कसे करावे तर ते जाणून घेऊया. मित्रांनो, दुसऱ्या श्रावणी सोमवारी शुभ संयोग 12 ऑगस्टला दुसरा श्रावणी सोमवार असणार आहे. या दिवशी लक्ष्मीनारायण योग आणि यश राजयोगाचा संयोग जुळून आला आहे. महादेवाची पूजा करून जल अभिषेक आणि रुद्र अभिषेक केला जातो. तसेच दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवमूठ म्हणून तीळ वाहण्याची परंपरा असते. मित्रांनो, श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारी दिवसभर उपवास करावा. स्नान करून स्वच्छ कपडे घालून व्रताचा संकल्प करावा. यानंतर शिवाचे ध्यान करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. शिवाला पांढरा रंग प्रिय असल्यामुळे दुसऱ्या श्रावणी सोमवारी पांढऱ्या वस्तू अर्पण केल्या जातात. यामध्ये शिवमूठ म्हणून तीळ वाहिले जाते. श्रावण सोमवारी संपूर्ण दिवस उपवास करावा. तो दुसऱ्या दिवशी सोडावा. मात्र आजारी व्यक्ती, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिकांनी रात्री भोजन केलं तरी चालेल. श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून नित्यकर्म उरकल्यानंतर श्रावणी सोमवार व्रताचा संकल्प करावा. यानंतर महादेव शिवशंकराचं ध्यान करावे. ओम नमः शिवाय ह्या मंत्राचं उच्चारण शिवशंकरांची तर ओम नमः शिवाय ह्या मंत्राचारासह पार्वती देवींची यथोचित षोडशोपचारी पूजन करावे. या दिवशी एक भुक्त राहावे. शक्य असल्यास घराजवळच्या एखाद्या उद्यानात थोडा वेळ जाऊन यावे. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनलाही पण क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्यामुळे आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे व्हिडिओ आणत जाऊ. आणि मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल, ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेवचा जयघोष करा. ओम नमः शिवाय.